नमस्कार, मी मुकेश धुमाळ, अल्फा फ्रूट मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रीमियम मार्केट, अडगाव, नाशिक। सर, आजच्या ज्या मालाची स्थिती आणि बाजाराची जी स्थिती आहे, आज पण खूप पद्धतीने आपल्याकडे सर तुम्ही दाखवू शकतात। आज पण आपल्याकडे कमीत कमी 7 ते 8 हजार कॅरेट आपल्याकडे आलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की माझ्याकडे याच्या मी जो माल लाट दाखवतोय तुम्हाला, त्याच्यापेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने माल विकले गेले। तर एक सर्वसाधारण माझं दाखवण्याचा प्रयत्न काय आहे की सर्वसाधारण एक माल आलेला आहे आपल्याकडे। मी आज सर्वसाधारण मध्ये तुम्हाला रेट दाखवण्याचा मी प्रयत्न करतो, बरोबर आहे सर। तर आज एक सर्वात महत्त्वाचा हा जो आपल्याकडे एक लॉट आलेला आहे, त्याच्यामध्ये बघा, थोडं झूम करून दाखवा सर। थोडा हिरव्या टाइप माल आहे आणि थोडा लाल पण आहे। याच्यामध्ये 70 ते 80 ते 90 ग्रामची गोटी आहे। ही अल्फा फ्रूटने माल विकलेला आहे 36 रुपयाने, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर सर मी आज तुम्हाला खूप चांगल्या मालाचा व्हिडिओने दाखवते, पण एक साधारण जे आहे ना मालाची परिस्थिती कशी आहे। हा मागचा जो माल आहे काल विकले गेलेला होता 20-25 रुपये, आज तो 36 रुपयाने विकले गेला, त्याच्यात 7-8 रुपयाची वाढ आहे। त्यानंतर हा एक लाट आहे, हे तुम्ही बघू शकता। थोडं दाखवा सर, थोडं झूम करून दाखवा, मालाची क्वालिटी बघू शकता तुम्ही। थोडा जो आहे बिस्किट कलर माल, थोडा बुरीचा आणि थोडा त्याच्यात कलर पण आहे। एक हा अल्फा फ्रूटने माल विकलेला आहे 51 रुपयामध्ये विकलेला आहे। एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काल जो हा जो माल आहे याची जी साईज आहे बघा, मी सर्वात मोठा माल घेतोय, 100-125 ग्रामचा माल आहे। याच्यात 80 ग्राम, 70 ग्राम, 90 ग्रामचा पण माल आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। या मालाची जी कालची जी ऍव्हरेज जो होता आणि कालचा जो रेट होता, हा काल माल विकले गेला होता 40-45 रुपये, 46 रुपये, 47 रुपये हायेस्ट होता। पण आज हा माल गेलेला आपल्याकडे 51 रुपयाने, म्हणजे याच्यात सुद्धा 4-5 रुपयाची थोडीशी नॉर्मल वाढ झालेली आहे। मी तुम्हाला मागून दाखवते। त्याच्यानंतर हा त्याच एक ग्रेडचा माल आहे, तुम्ही बघू शकता। माल थोडा दाखवा सर, झूम करून दाखवा माल। हे बघा, थोडा पिवळा टाइप आहे। म्हणजे मी जो आज जो लॉट तुम्हाला दाखवतोय ना, सर्वसाधारण लॉट आहे मार्केटमध्ये आलेला, आणि माल कसा विकले गेलेला आहे ते तुम्हाला दाखवण्याचा एक माझा छोटासा एक प्रयत्न आहे। हा अल्फा फ्रूटने माल विकलेला आहे 62 रुपयाने माल विकलेला आहे, 62। हा काल माल विकले गेलेला होता 50, 55, 56, 57, 58 रुपयाने माल विकले गेलेला होता। कालच्या तुलनेमध्ये आणि आजच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये 4 ते 5 रुपयाने वाढ ही निश्चित झालेली आहे। त्यानंतर हा जो त्यांचा 2 नंबरचा लॉट आहे, तुम्ही बघू शकता। याच्यात कथिरी माल आहे, थोडं सनबर्निंग वगैरे आहे, थोडा पिवळा माल आहे, तुम्ही बघू शकता। पिवळा माल आहे, त्याच्यात थोडा लाल पण आहे। माल जो आहे, हा जो माल आहे ना कडक माल आहे, आणि कडक मालाची खूप मागणी, कारण की तो लांबपर्यंत पोहोचतोय। हा अल्फा फ्रूटने माल विकलेला आहे 72 रुपयाने। काल असे जे माल होते आपल्याकडे साधारण 60, 61, 62, 65 रुपये, 66 रुपयापर्यंत माल विकले जात होते। याच्यात सुद्धा 5 ते 7 रुपयाने एक वाढ आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर हा एक नंबरचा, याच्यात 250, 300, 350, 400 ग्रामचा माल आहे, तुम्ही बघू शकता। मी थोडा तुम्हाला चांगला दाखवतोय, तुम्ही बघू, थोडं झूम करून दाखवा सर। थोडा याच्यात चांगला माल आहे, पण हे बघा त्याच्यात असा सुद्धा माल आहे, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला कॅरेट मधून काढून दाखवतोय, थोडं झूम करून दाखवा सर। हे बघा, ही अशा पद्धतीने क्वालिटी आहे। म्हणजे याच्यात अर्थ जो माल कडक आहे, याच्यात ग्लिझिंग क्वालिटी थोडी कमी आहे, पण एक चांगल्या पद्धतीने आपण विकण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा माल विकलेला अल्फा फ्रूटने 82 रुपयाने माल विकला आहे। त्यानंतर हा जो माल आहे काल जो आहे 70, 75, 78 रुपये माल विकले जात होता, आज याच्यात सुद्धा 2-4 रुपयांनी, 5 रुपयांनी वाढ आहे, 82 रुपये। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की चांगल्या मालाचे चांगलेच रेट राहणार आहे। येणाऱ्या काळामध्ये चांगला माल सुद्धा चांगल्याच पद्धतीने विकले जाणार आहे। त्याच्यामुळे भाऊ विचार करायचा नाही, 100% एक वेळेस अवश्य तुम्ही भेट द्या अल्फा फ्रूट मार्केटला, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रीमियम मार्केट। थांबायचं नाही, विचार करायचं नाही। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र भाऊ।